नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुला आठवावं म्हणून जेव्हा मी डोळे बंद करतो ना तेव्हा तेव्हा मला शुभ्राचा चेहरा दिसतो. आदिनाथ, तुला जे दिसतंय त्या पलीकडे नियती तुला काहीतरी दाखवू पाहते. काय झालं? मला स्वप्न पडलं. माझ्याबरोबर राहिल्याचा परिणाम की काय? फार विचित्र स्वप्न होतं ते. फार विचित्र. काय पाहिलं तुम्ही? मी पाहिलं आपण दोघं आमच्या वसईच्या वाड्यात आहोत आणि 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 आपलं लग्न झालं. तुला कसं कळलं? हे स्वप्न मी अनेक वेळा बघितले. एक जुना पिढीजात वाडा, मंत्रोच्चारांचे घनगंभीर स्वर, सप्तपदी चालणारी मी आणि माझ्या पदराची गाठ ज्यांच्याशी बांधली गेली आहे तो चेहरा तुमचा. सुरुवातीला सगळं अंधुक दिसायचं, मग हळूहळू सगळं स्पष्ट होऊ लागलं आणि मग एक दिवशी मला ते स्वप्न पडलं, तुमच्या साखरपुड्याचं. तुम्ही कोणाच्या तरी बोटात अंगठी घालत होता. मला वाटलं ती मीच, पण तो चेहरा कोणी दुसऱ्या व्यक्तीचा होता. मी दचकून जागी झाले. कशाचाच अर्थ लागत नव्हता आणि कोणाला अर्थ विचारायची हिंमतच नव्हती. पण तुम्हाला मी भेटले त्या आधीपासूनच तुमचा चेहरा माझ्यासाठी ओळखीचा झाला होता आणि एक दिवशी अचानक तुम्ही माझ्या समोर आला. माझ्या जुन्या ओळखीचा चेहरा. मी तुम्हाला गाडी चालवताना पाहिलं आणि वेड्यासारखे तुमच्या गाडी मागे धावले आणि तुमच्या गाडी समोर आले. पण मला कशाचाच अर्थ लागत नाही, कशाचाच नाही. पण मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस? विश्वास ठेवलास का तुम्ही माझ्यावर? माझा स्वतःवरच विश्वास नव्हता आणि या खऱ्या वास्तव जगात माझं लग्न ठरलं होतं कुणा दुसऱ्याशीच, माईच्या अपेक्षेच. आमच्या दोघींचं
सुरक्षित भविष्याचं ओझं होतं माझ्या खांद्यावर, तरी मी ओढली गेली हो तुमच्याकडे. आणि परिणाम, माझं लग्न मोडलं. आणि आज मी इथे तुमच्या बरोबर. लग्न करशील माझ्याशी? दया दाखवताय लग्न मोडलेल्या, घर सोडलेल्या मुलीवर? नाही, मला असं वाटतंय की जे अपरिहार्य आहे ते घडू द्यावं आपण. नाही आदिनाथ, हा शुद्ध वेडेपणा आहे. साखरपुडा झालाय तुमचा, 2 दिवसांवर आहे तुमचं लग्न. मुंबईला माणसं तुमची वाट पाहत आहे. माझ्या नाती लागू नका, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. सॉरी, मी काय बोललो माझं मलाच कळलं नाही. आय एम व्हेरी सॉरी. आदिनाथ, मला माहिती आहे होणं शक्य नाही, पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालायला आणि माझ्या नावापुढे तुमचं नाव लावायला मला आवडलं असतं. हलू नको ना, किती हलते तू? पण दी, हा, आम्ही नेटवर चॅटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडलो, हा तुमचा गैरसमज आहे. नाहीतर नाहीतर म्हणजे ऍटलीस्ट माझ्याबद्दल ग. खरं तर ना, तुझ्या लग्नात बघितलं होतं त्याला, तेव्हाच आवडला होता. रिअली? म्हणजे तू ठरवून त्याला तुझ्या जाळ्यात फासून घेतलंस तर, राईट? हे बघ, मी त्याच्या जाळ्यात ओढत गेले की त्याला मी ओढलं, गॉड नोस. हा, पण आम्ही एकमेकांकडे ओढले गेलो, एवढं खरं. बेबी, आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. एक बरं आहे हा की तुम्ही दोघंही जण सेपरेट राहणार आहात. का डिअर, माझी सासू काय माझा छळ वगैरे करेल असं वाटतंय का तुला? छे छे, त्याचं काय आहे की दादा अगदीच प्रेमळ आहे, वहिनी सुद्धा तशी मनाने चांगली आहे, पण यु नो कॉम्पॅटिबिलिटी नॉट एट ऑल. म्हणजे हे बघ ना, आमच्याच मध्ये एवढा जनरेशन गॅप दिसून येतो. तू तर माझ्या नंतरची आहेस, सो यु नो. पण मला चालेल काय ना दी, सासू बरोबर अधूनमधून थोडे रुसवे फुगवे किंवा अधूनमधून कुरबुरी. लाईफ असं मस्त स्पाइस अप होऊन जातं. ओ, स्पाइस अप का? नाहीतर तोच नवरा, तीच मी. आई गो, मी अमेरिकेला सॉलिड बोर होऊन जाणार आहे गो. प्लीज हा, दुरून डोंगर साजरे आहे ना, त्याच्यातच खुश राह तू. खुशच आहे मी. पण काय ना दीदी, आपलं लहानपण गेलं एक एकट्यात. लहानपणापासून मला वाटायचं की आपलं घर कसं असं नांतं घासतं असावं. पण काय, आपण दोघींनी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचं म्हटलं तरी कोण होतं आपल्या बरोबर? तुला मी आणि मला तू, दॅट्स इट. ए नाही, माझा मस्त ग्रुप होता. मी खूप एन्जॉय केलंय. माझ्या ग्रुपमध्ये कोण कोण होतं? पल्लवी, रेश्मा, सुप्रिया, सोनल, शलाका, आठवतायत सगळ्या तुला? आम्ही सॉलिड धमाल करायचो. तूच तशी एकलकोंडी होतीस. माहित नाही बाई. म्हणजे हे बघ, मला असं मैत्रिणी वगैरे करायला आवडायचं नाही, अशातला भाग नाही. पण समहाऊ आमची मैत्री टिकायची नाही. एदी, 5वीत असताना ना एका मुलीशी माझी छान मैत्री झाली होती. कोण ग? मुग्धा.
हो आठवते मला. पण एकदा मी आजारी पडले आणि 4 दिवस शाळेतच गेले नाही. 5व्या दिवशी जेव्हा मी गेले तेव्हा ती मला ओळख दाखवेनाशीच झाली अगं. होतं असं कधी कधी. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. काय चाललंय तुझं? अगं हात नको हलवू. किती आलं होते, थांब ना जरा. सुखदुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते यत्र त्वं त्वहं तत्र प्रथमता प्रविहितम् कुटुम्बरक्षकार्यास्तामि अबालवृद्धहरितम् आस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयता द्विविधम् सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेश्चैव प्रियता प्रविहितम् आते आशा भविष्योमि सुखदुःखा विभागिनी तवाज्ञा पालयाम्यामि कन्या प्रियपदे ब्रवीमि इहातसायिनो विष्णुनस्त्वां वञ्चिता स्वयम् उभयो प्रतिरत्मन्मा कन्या षष्ठपदे ब्रवीमि ओम यज्ञादिकार्येषु भवामित्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीमि तुमचा विवाह विधीपूर्वक पूर्ण झालेला आहे. सुखी भव. झालं ना सगळं? झालं. चल. अहो हॅलो. हॅलो बाबा, आधी बोलतोय. हा बोल. आम्ही आय मीन मी कोकणातनं निघालोय. रात्रीपर्यंत पोचीन वसईत. हा ठीक आहे, नीट आहे रे. बाबा मला मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. अरे तू इथे आल्यावरच बोलू आपण. इथे जरा गडबड आहे रे. काय झालं? नाही तसं काही खास नाही आहे. तू ये मग बोलू आपण. बरं 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 ठेवतो फोन. आणि हे बघ, सावकाश ये रे. बाय.
बाबा डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, मी औषधं घेऊन येतो. बरं, थँक्यू डॉक्टर. काय म्हणाले डॉक्टर? काळजीचं काही कारण नाही म्हणाले. म्हणजे हार्ट अटॅक नव्हता, त्यांचं बीपी फक्त थोडं लो झालंय. पण त्यांना परवा आपल्याकडे आधीच लग्न आहे म्हणून सांगितलं ना? हो सांगितलं ना. ते म्हणाले की फार दगदग होणार नाही एवढं बघा म्हणजे झालं. अच्छा. आधी निघालाय कोकणातून, त्यांनी आता फोन केला होता. चला बरं झालं. पाणी. सवय मला या पाण्याची. सवयीच्या बऱ्याच गोष्टी मोडतायत आता. मी जे काही केलंय त्यावर विश्वास माझाच बसायचा आहे अजून. पश्चाताप होत असेल तर वेळ अजूनही गेलेली नाही. आपल्या लग्नाला कोणी साक्षीदार नाही. तुम्ही जर मला इथे असं सोडून गेलात तरीही मला वाईट वाटणार नाही. लग्न म्हणजे 7 जन्माची गाठ असं म्हणतात ना आपल्या इथे. मग ही गाठ मी सहजासहजी तोडेन? पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की प्रत्येक गोष्ट ठरवून, विचार करून, प्लॅन करून करणारा मी आदिनाथ शास्त्री 2 दिवसांवर लग्न आलं असताना असा कसा वागलो? सिम्पली अनबिलिव्हेबल. थँक्यू. पण माझ्या आयुष्यात मी कधीच काही ठरवलं नाही. माझं लग्न ठरलं, पण मी ते ठरवलं नव्हतं. आणि आज माझं लग्न झालं, पण ते सुद्धा मी न ठरवताच. जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मला नेहमी असंच वाटतं की कोणीतरी कुठेतरी माझ्यासाठी सगळं ठरवत असतं, पण कोण ते मला माहितीच नाही. दैव, नियती असंच काहीतरी. पण मला संकेत मिळतात, स्वप्न पडतात आणि ती स्वप्न खरी होतात. रमा शेठशी लग्न करायला तुम्ही तयार कशा झालात? रमा शेठशी लग्न करायला तुम्ही तयार कशा झालात? त्यांचं वय तर तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. निवडण्याचा हक्क होता का मला? त्यांनी मागणी घातली आणि माईला आमच्या सुरक्षित भविष्याचं चित्र दिसू लागलं. ती तरी काय करणार बिचारी. म्हणजे तुम्हाला रमा शेठ बद्दल प्रेम किंवा कधीच नाही वाटलं? पक्षाला पिंजऱ्याबद्दल कधी प्रेम वाटतं का? मग तो पिंजरा सोन्याचाच का असेना? आणि ते आता जे काही वागले त्यानंतर तर मला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. काहीच नाही. पण त्यांच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यावर अन्यायच झालाय. आणि सुलेखावर तिला मी कसा फेस करणार आहे तेच कळत नाहीये मला. जगाच्या दृष्टीने आपण जे काही वागलो आहोत ना ते खूप चुकीचं आहे शोभा. पण मला आता कुठेतरी असं वाटतंय की आपण खूप महत्वाचं, खूप बरोबर काहीतरी करतो. आय कांट एक्सप्लेन दिस बट मला कळतंय.
कारण मलाही असंच वाटतं. कसं चाललंय बाबा तुझं? चाललंय आजोबा, बरं चाललंय. मी सांगतो, सगळं चांगलं होणार आहे तुझं. काळजी करू नकोस. हो रे, या वाड्यात तुम्ही सगळे आलात, खूप बरं वाटलं. वाडा कसा भरल्यासारखा वाटतो. प्रथमेश इकडे आलाय का? अगं नाही, राधा बरोबर असेल कुठेतरी बाहेर. नाही, अरे राधाच म्हणाली की जेवायचं नाही म्हणाला आणि सटकला. मी म्हटलं फळं तरी खातो का विचारावं म्हणून आले. अगं तू का काळजी करतेस मला कळत नाही. खेळत असेल कुठेतरी. एवढा मोठा वाडा आहे, अजून मी हरवतो. प्रथमेश काय घेऊन बसले? हा, प्रथमेश सापडत नाहीये का? नाही, चला त्याला शोध. तुम्ही शांत राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. बेटा प्रथमेश, प्रथमेश, कुठे गेला हा मरायला? प्रथमेश,